प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील मंत्रालयाची इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने उजळली। तिरंगी रंगाच्या लखलखाटात मंत्रालय परिसर न्हाऊन निघाला असून या नैरम्य रोषणाईने इमारतीचं सौंदर्य अधिकच वाढलं। पिंपरी चिंचवड महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत तिरंगी विद्युत रोषणाईने उजळली। उत्साहमय वातावरणात पिंपरी चिंचवड शहर प्रजासत्ताक दिनाच्या स्वागतासाठी सज्ज। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर तिरंगी विद्युत रोषणाईने सजला। संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संत तुकाराम भवन, विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासालाही आकर्षक विद्युत रोषणाई। लातूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव मानेंचा उद्या भाजपात प्रवेश। तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीआधीच महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध। भाजपचे 10 तर शिवसेनेच्या एका उमेदवाराचाही यामध्ये समावेश। अकोल्यात महापौर पदासाठी 5 नावांची भाजप प्रदेश कार्यालयाकडे शिफारस। एकाच्या नावावर प्रदेश कार्यालयातून शिक्कामोर्तब होणार। अकोल्याचं महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।